आणि तुम्ही चिंता करता कशाला? तो भगवान अल्लाह सगळ्याला सांभाळतो की आपल्याला सांभाळत असं नाही. पाहू जाता एक देव त्याने निर्मिले सर्व. त्याने आपल्याला निर्माण केलं आहे. तर आधी चारा निर्माण केला मग आपल्याला निर्माण केलं. आईच्या गर्भात ज्यावेळेस जीव येतो त्या मुलाला 7व्या महिन्यात तिथे कोणा भाकरी घातल्या ती डोक्यावर घ्या. असा तो परमात्मा परोपकारी असून त्याला माना तो सगळं करीन. त्याला न मानता हे आहे तो बा तळमळ धडपड फुकट आहे. आणि तुम्ही काही केलं तर त्याला तुम्हाला जसं करायचं तसंच करणार. तुम्हाला पाळील पोशील आणि या कंडिशन खाराट आहे फिरून त्याचं कोण धनी? त्याचं कोण धनी का धान्याचं? पण आपण कुठे मानलंय धान्याला? मुनी पळापळी म्हणी गाळ्यामध्ये काळ येऊन बसले. राजा असतो तो तिथे असला तर राज्य करतो, पण राष्ट्रात गेला तो भिकारी बनतो. असं तुम्ही देवापाशी राहा सोडून तुम्ही देवा. पण देव सोडला मायाच्या घरात आले. मला 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 जो हात पसरतो तो नरकात जातो. हात पसरून घे मला दे. तुम्ही नाही, तुम्हाला तर मागल्याशिवाय होणार नाही संसारिक. पण आमच्या लोकांसारख्यानी या साधूंनी संतांनी केव्हा हात पसरून देवाचं नाव घेत राहा, कार्य करीत राहा. देव आपाप करून घेतो. पण असे तुम्ही हिमालयाला गेल तर कोणी सापडणार? निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैर समदर्शन. हा साधू ओळखा.